प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अन्वय सरळच आहे, आकडे टाकायचं कामच नाही या श्लोकाला. प्रसादे म्हणजे प्रसन्न राहिलं, आपण आनंदी राहिलो, समाधानी राहिलो की सर्व दुःखानां हानिही उपजायते. अस्य सर्व दुःखानां हानी उपजायते. जो माणूस नेहमी आनंदी असतो ना, त्याला कुठलं दुःख स्पर्शच करू शकत नाही. पुन्हा खालची ओळ, प्रसन्न चेतसहा ही आशु, म्हणजे जो प्रसन्न राहतो, नेहमी समाधानी राहतो, त्याची बुद्धी आशु, आशु म्हणजे लगेच, पर्यवतिष्ठते, परमात्मा स्वरूपामध्ये एकरूप होते, देवाच्या चरणाशी एकरूप होते. देवाचं स्वरूप कसं आहे? आनंद स्वरूप आहे देव. आपण आनंदी झालो की देवाशी एकरूप होतो. दोन समान आवाज येत नाही का? तुम्ही इथे या, इथे आबा इकडे, इथे या, इथं जागा आहे ना मोकळे. इथं आहे, जागा आहे. तर दोन सारख्या वस्तू असल्या की एकत्र मिळतात. पातळ पातळ वस्तू, पाणी दूध पातळ आहे म्हणून एकत्र होतं. तसं आपण आनंदी झालो की परमात्मा आनंद स्वरूप आहे. चित्त आपलं समाधानी आनंदी झालं की परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतं, त्याला वेगळं राहावं लागत नाही. बस तुकाराम महाराजांनी हेच म्हणलंय, तुम्हाला जीवनाचं सार्थक करायचं आहे का? मग जगात लय देव आहेत, 33 कोटी देव आहेत, सगळ्या देवांना प्रसन्न करू नका, एकच देव प्रसन्न करा. कोणता? मन. मन मन करारे सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. मनच प्रसन्न केलं की मनच आपल्याला मोक्ष देणार होतं. म्हणून उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानमो साधयत आत्मैव हि आत्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मना. मन प्रसन्न झालं की मग सगळ्या प्रकारच्या सिद्धी मिळतात. मग मन कशाने प्रसन्न होईल? मन प्रसन्न होतं भगवंताच्या नामस्मरणाने. सदा नामघोष करू हरिकथा आणि तेने सदा चित्ता समाधान. बाकी किती विषय द्या, मन प्रसन्न नाही होऊ शकत. ज्ञानोबा काय म्हणतात ते पाहू. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समस्ता संसार दुःखा. आज द्वादशी आहे, वामन जयंती आहे आणि श्लोक आला प्रसादाचा. द्वादशीच्या दिवशी प्रसाद पाहिजे ना, प्रसाद मिळतो ना. प्रसाद हे सर्व दुःखांना. प्रसाद शब्दाचा अर्थ काय? प्रसादस्तु प्रसन्नता. प्रसाद सेवन केला की प्रसन्नता प्राप्त होते, किंवा प्रसन्नतेलाच प्रसाद म्हणतात. तेच माऊली सांगतात, जो नेहमी प्रसन्न असतो, देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता, ज्याचं चित्त नेहमी समाधानी असतं, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. प्रसन्न चित्तामध्ये संसाराचं दुःख शिरतच नाही. संसाराचं दुःख शिरायचं असेल तर थोडं तरी चित्तामध्ये असंतोष पाहिजे. माणसाला संपत्ती किती असली प्रसन्न राहील असं नाही. ते सांगतात, कोणीतरी एक श्रीमंत पाटील होता, सावकार होता कोणीतरी, त्याने दिवाणजीला सांगितलं, जरा आपली प्रॉपर्टी मोजा म्हणले, किती पैसे आहेत मलाच माहीत नाही, जमीन कुठं किती जमीन आहे आपली, किती घरं आहेत. मग त्या दिवाणजीनं हिशोब केला आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की पाटील, तुमच्या 8 पिढ्यांनी नुसतं बसून खाल्लं तरी संपणार नाही, एवढी प्रॉपर्टी आता आहे तुमच्याकडे. ते ऐकलं आणि ते डोक्याला हात लावून बसले. तर दिवाणजी म्हटलं, अहो तुमच्या 8 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती तुम्ही डोक्याला हात लावून का बसले?
तर म्हटलं 8 पिढ्या खातीन पण 9व्या पिढीचं कसं काय होईल, त्याची चिंता लागली. 9व्या पिढीचा विचार करून माणसं दुःखी होतात. काही घेणं नसतं. दुःख होण्याचं कारण मानलं तर सुख आहे, मानलं तर दुःख आहे. एखादा करोडपती असूनही दुःखी आहे आणि एखादा खायला मिळत नाही पण तो समाधानी आहे. प्रपंचाचं हे असंच आहे, इथं मानण्यावर सगळे मानण्यावर. मग ज्ञानेश्वर महाराजांनी साधू संतांनी हेच आपल्याला सांगितलं. एक उपनिषदातला मंत्र सांगतो आणि त्याच्यावरचा दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ईशावास्य उपनिषदाचा पहिला मंत्र आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. तेन त्यक्तेन भुञ्जीथाः असे त्या श्लोकात. म्हणजे त्यागपूर्वक भोग घ्यायचा म्हणजे समाधानी राहता येतं. त्यागपूर्वक भोग कसं काय घ्यायचा, एक तर त्याग करता येईल नाही तर भोग करता येईल, दोन एकत्र कसं काय. मग त्यांनी दृष्टांत सांगितला. ते वरदानंद भारती संन्यासी होऊन गेले. त्यांनी ते त्याच्यावर त्यक्तेन भुंजिता म्हणजे काय, म्हणजे दिवाळीचा सण होता, मोठा श्रीमंताचा वाडा आणि त्या वाड्यामध्ये मग मुलं बाळं दिवाळीसाठी आलेले, सासरवासनी माहेरी आलेल्या सगळ्या श्रीमंताच्या घरच्या असल्यामुळं सगळ्यांनी नवीन कपडे घातले, आनंदी आनंद होता. आणि त्या वाड्यात काम करणारी एक मोलकरीण होती, भांडे घासणारी. ती भांडे घासत होती, तिच्या अंगावर फाटकी साडी. तिनं हे सगळं पाहिलं बाकीच्यांचं वैभव आणि तिला वाईट वाटलं की मला कपडे नाहीत नवीन घालायला, या सगळ्या श्रीमंत आहेत. आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. भांडे घासता घासता ती रडू लागली. जी मालकीनबाई होती तिच्या लक्षात आलं ही भांडे घासताना रडते, हिच्या मनात काय दुःख असेल तिनं ओळखलं. सगळे आज नवे कपडे घालू नयेत आणि हिच्या अंगावर फाटकी साडी आहे. मग ती गेली घरात आणि चांगला भरजरी शालू आणला, पैठणी तिला दिला. म्हणलं राहू दे, तुलाच घे. तिला आनंद वाटला, गेली. दुसऱ्या दिवशी मग नवीन वस्त्र घालून आली कामावर येताना. पुढे 1 दिवस वापरली, दुसऱ्या दिवशी काढून ठेवून दिली तिनं पेटीमध्ये. आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी फाटकीच साडी जी परवा नेसली होती तीच साडी नेसून भांडे घासायला आली. पण आज भांडे घासताना तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का बरं, अंगावर तर फाटकीच साडी आहे. आज रडत नाही का बरं. तिला माहिती आहे माझ्या अंगावर फाटकी जरी असली तरी माझी म्हणून घरी आहे ना, एक अंगावर नसली म्हणजे काय झालं, माझी घरी आहे ना, त्यामुळं रडायचं काम नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसंच म्हणा ना, अंगावर घालायची नाही. हे जगात जेवढं वैभव आहे ते माझंच म्हणा ना. राहायचं गरिबीत पण म्हणायचं जगातलं सगळं वैभव माझंच आहे, विश्वची माझे घर. कोणाची फॉर्च्युनर दिसली माझीच आहे म्हणायचं. आणि मग वापरत का नाही, त्याला वापरायला दिली म्हणायचं. म्हणायला काय हरकत आहे. थोरपणा अंगात संकोचोनी कार्य झालाशी लहान घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तुकाराम महाराज म्हणतात संकोचून काय लहान झालास, सगळं जग माझं म्हण किंवा किंबहुना चराचर आपण झाला, सगळे जग मीच आहे असं म्हणा, कल्पना करायची. मग माणसाला काही मिळवण्याची इच्छा राहणार नाही. याला काय म्हणतात, याला व्यापक भावना म्हणतात. बस जैसे येथोनी परहा जाणे आकाशा नाही. 15व्या अध्यायात अशी ओवी आहे की आघवेची आपुलेपणे नुरेची जया अभिलाषणे जैसे येथोनी परहा जाणे आकाशा नाही. आमचे श्री गुरु मारुती बाबा कोरेकर ते दृष्टांत सांगतात. म्हणले दिवाळीचा सण होता आणि पोरं फटाके फोडू लागले. श्रीमंताची पोरं, गरीबाचा पोरगा त्याच्या बापानं फटाकेच आणून दिले नाही. काय आणून देईन, पैसेच नाहीत. दारिद्र्य फार वाईट. अनेक दुःखापैकी सगळ्यात जास्त दुःख जर काय असेल तर गरिबीचं दुःख. असं आहे, निर्द्रव्या पुरुषास बंधुजनही त्या मान कोठे नसे. जाता तो धनीच्या घरा सुवचने त्याला न कोणी पुसे. थोरापासून दूर दूर फिरतो लाजो निवस्त्राविणे. वाटे निर्धनता महानरक हा धिकतयाची जिणे. निर्द्रव्य म्हणजे कोण, गरीब माणूस. गरीब माणूस काय करतो, अंगावर फाटके कपडे असल्यामुळं श्रीमंतांच्या जवळजवळ येत नाही, आपल्याला हसतील, दूर दूर राहतो. त्याचं गरिबीचं दुःख फार वाईट असतं. असा तो माणूस गरीब
आणि त्याचा मुलगा त्याला फटाके नाहीत फोडायला. तो रडायला लागला, बाबा मला पण फटाके पाहिजे. ते पोरं कसे फोडतात? त्याचा बाप हुशार होता. तो म्हटलं, अरे फटाके फोडतात म्हणजे काय? आवाज येतो फटाक्यात, दुसरं काय असतं? हो म्हणजे आवाज येतो. मग त्यालाही आवाज येतो आणि तुला येतो, त्यात फरक काय म्हणे आवाजात? तू फोडले काय आणि त्याने फोडले काय? नाही नाही म्हणलं, ते जसे हातानं फटाका लावतात ना तसे मला फटाके लावायचे. बाप त्याचा म्हणला, अरे आपण काय समजायचं, फटाके आपलेच आहेत, यांना कामावर ठेवले फटाके फोडायच्या आणि आपण धरून आयटीत पाहायचं म्हणले. काय बिघडलं? मग साधू संतांचं असं असतं, काही नाही, काही नसू द्या पण समाधानी, मिळवण्याची इच्छा काहीच नाही. आमच्या डोंगरावर विश्वनाथ बाबा आहेत, भामचंद्राच्या डोंगरावर. दीपक महाराजांना माहिती आहे, वारकरी बाबांना. ते लोक येतात त्यांना, आता त्यांना 30 वर्ष झाली तिथं राहतात. हां, मौन धरलेले, एक शब्द बोलत नाहीत. बोलायचं असलं तर तुकाराम महाराजांची प्रमाण, ज्ञानोबाऱ्यांच्या ओव्या यातच बोलणार. आणि जेवण भाजी भाकरी नाही, नुसतं कडधान्यच खातात. शेंगदाणे, मूग वगैरे असं भिजवून, आले तर फळं. असं 30 वर्षापासून हेच चालू आहे. तब्येत पैलवानासारखी, अन्न न खाता. आणि मग त्यांना लोक येतात आणि विचारतात, बाबा तुम्हाला जमीन किती आहे? मग ते असे बाहेर येतात मंदिराच्या, त्या डोंगरावरून सगळं दिसतं परिसर 10-5 किलोमीटरचा. ते म्हणतात ही सगळी जमीन आपलीच आहे. म्हणजे तुमची? हो म्हणले. मग हे लोक पिकवतात आणि शेंगा पेरल्या काय झालं की थोडं मला आणून देतात, कर आणून देतात, कर सगळे मालकी आमचीच आहे म्हणले सगळे. हे सांगण्याचा भाव काय आहे? प्रसन्न राहील. काही वस्तू असली म्हणजे प्रसन्नता येते असं नाही, मान्यात आहे प्रसन्नता. सावता महाराजांनी लिहिलंय ना, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोण दिवसी पायाचा चाकर चालू न जावे. कसाही प्रसंग येऊ, तुकोबाराय म्हणतात, कै वाहावे जीवन, कै पलंगी शयन, जैसी जैसी वेळ पडे, तैसे तैसे होणे घडे. आमचे गुरु महाराज आहेत आळंदीला, पाटील काका, वैकुंठवासी आनंदाश्रम स्वामींचे शिष्य. ते म्हणले, परमार्थिक माणसाची परीक्षा कशात आहे? आपण परमार्थ करतो, परीक्षा ह्याच्यात आहे की आपल्या जीवनातला आनंद तिळभर कमी झाला की आपण नापास झालो. म्हणजे आनंद कमी होणं म्हणजे नापास होणं, बस हेच परमार्थिक माणसाचं लक्षण आहे. कारण आपण देवाच्या सानिध्यात आहेत, देवाच्या जवळ राहून दुःखी राहणं हे दुर्दैवाचं लक्षण आहे ना. हे इथं हराळकर मठामध्ये माधव महाराज मगर राहायचे, फार विद्वान, फार मोठे साधू. त्यांनी कधी टोपी घातली नाही, म्हणजे लोकाला टोपी घातली नाही असं नाही, फेटा बांधायचे कायम. विद्यार्थी असतानापासून त्यांचा फेटा होता, स्वाभिमान होता भारतीय संस्कृतीचा. त्यांनी सदाचार मकरंद पुस्तक लिहिलं, वाचा आपण, खूप सुंदर. गाथा नवनीत, जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्याचं वर्गीकरण केलं वगैरे. ते म्हणायचे, त्यांनी त्या सदाचार मकरंदात सुविचार लिहिलेत. त्यातला एक सुविचार असा आहे, ते म्हटले, परमार्थिक माणसाचा चेहरा म्हणजे उमललेल्या कमळाच्या कळीप्रमाणे प्रसन्न दिसला पाहिजे, असं ते सुविचार आहे. दुःख दिसता कामा नये, परमार्थ करणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असावी. सांगण्याचं तात्पर्य, प्रसन्नता असली म्हणजे संसारातली कुठलीच अपेक्षा मनात शिरू शकत नाही. अपेक्षा शिरली नाही की दुःख होऊ शकत नाही. म्हणून जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये संत महात्मा प्रसन्न असतो. जाही विधी राखे राम, ताही विधी रहिये. सीताराम 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 कहिए, जाही विधी राखे राम, ताही विधी रहिये. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथे रिगणे नाही समजता संसार दुःखा. माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धिर यो मद्भक्त समे प्रिय. या श्लोकाच्या खालची पहिली ओवी, वारशीये वीण सागरू, जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. 12 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी समुद्राचं पाणी इंचभर सुद्धा कमी होत नाही, आणि कितीही पाऊस पडला तर त्याचं पाणी इंचभर सुद्धा वाढत नाही. का? तो परिपूर्ण आहे.
पाऊस पडला काय न पडला काय तो तेवढाच परिपूर्ण आहे. तसा संत महात्मा, त्याला कोणी काही सत्कार करा, सन्मान द्या, तो आनंदाने नाचत नाही. आणि फार सन्मान दिला किंवा दुःख दिलं, अपमान केला तरी होरपळून जात नाही. तो तर समाधानीच असतो, सन्मानाची इच्छाच नाही. वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे, आपण बोधे बाबा म्हणतो की नाही, आयुष्यात कोण्या मंचावर चढून त्यांनी सत्कार घेतला नाही. किती आग्रह करू लोकांनी, सत्कार घ्यायचा आमचे काम नाही म्हणले, ते सत्कार घेतच नव्हते ते. त्यामुळं सत्काराने प्रसन्नता नाही. आणि या पंढरपुरामध्ये एका महाराजांनी सप्ताह केला होता, वाघ महाराजांनी सांगितलं आम्हाला. आणि सप्ताह कशासाठी केला? लौकिक होण्यासाठी. आणि काल्याच्या आदल्या दिवशी त्यांनी काय केलं, सगळ्या लोकांना बोलवलं आणि 200-200 रुपये दिले सप्ताहातल्या लोकांना महाराजांनी दिली 200 रुपये दक्ष. आणि मग काय लोक म्हणले, महाराज आम्हाला पैसे कशाला? म्हणले तुम्हाला काय करा, याच्यातले 100 रुपये तुम्हाला राहू द्या आणि 100 रुपयाचा प्रत्येकाने हार आणायचा, हार. उद्या काल्याचं कीर्तन आहे माझं, त्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल चाल झाल्यावर विठ्ठल विठ्ठल असते की नाही, त्यावेळी सगळ्यांनी मला येऊन हार घालायचे आणि त्याचे फोटो काढायचे आणि पेपरला द्यायचे. म्हणे याला काय म्हणतात, सन्मानाची इच्छा. असा माणूस प्रसन्न राहू शकेल? मग अशा माणसाचा थोडा जरी कुणी अपमान केला ना, मग तो ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं, कपाळ धरुनी ठाके, थेंबे विरे वारेने शोके, चिखलू जैसा, निंदा मोटकी ऐके. थोडी निंदा ऐकतो आणि कपाळाला हात लावून बसतो. असा असेल तर तो प्रसन्न राहू शकत नाही. मान अपमान गोवे, अवघे गुंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. देवाचं दर्शन म्हणजे काय असतं? काय असा एक वेगळा कार्यक्रम ठेवतो का देव दर्शन देण्यासाठी? काही नाही. सदा राहे समाधान, हेची देवाचे दर्शन. नेहमी समाधानी राहणं हेच देवाचं दर्शन आहे. बस. जैसा अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधे तृषेचा अडदरू कहीची नाही. आपल्याला भूक लागते, काही जेवण नाही केलं की, काल आता एकादशी होती, काही निर्जला धरणारे वारकरी आहेत, मग भूक लागते निर्जला धरल्यावर. पण सासवडचा घाट आहे आणि नेमका एकादशीच्या दिवशीची तो वारीत, पुण्याहून आपण निघतो की नाही, मग निर्जला धरलेले शेकडो वारकरी असतात वारीत आणि त्या घाटामधून सगळ्या दिंड्या नाचत कुदत वर जातात. मग ज्यांना निर्जला असते ते एक हडपसरच्या तिथं फराळाची विश्रांती असते ना पुढं, तिथं ते काही खात नाहीत. दुपारची वेळ म्हणजे सासवडच्या घाटाला आपण कमीत कमी 3-3:30 तरी वाजतात सुरू व्हायला, 4 धरा. संध्याकाळच्या 4 वाजता समजा किती भूक लागली आहे, सकाळपासून पाण्याचा थेंब पोटात नाही, पण घाट चढायला सुरुवात केली की ते निर्जला धरलेले वारकरीसुद्धा एवढ्या उड्या मारतात, आपल्याला वाटणार सुद्धा नाही की यांनी आज सकाळपासून काही खाल्लं नाही. आणि तिथं मग अनुभव येतो, भूकच राहत नाही पोटात देवाच्या त्या भजनाच्या आनंदामध्ये. आणि तिथं मग या ओवीचा प्रत्यय येतो, अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाचा जठरू. भगवंतच त्या वारकऱ्याच्या जठरामध्ये अमृताचा श्रव करतो, म्हणजे तृप्ती देतो त्यांना, भुकेची आठवण होऊ देत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याच्या उदरामध्ये अमृताचा झरा लागलेला असेल त्याला तहान भूक लागते का? तहान भूक लागू शकत नाही. अहो जरा कशाला, एक थेंबभर जरी अमृत मिळालं ना, कायमची तृप्ती होते ना, कायमची तृप्ती होते. पण अमृताचा झरा ज्याच्या उदरामध्ये लागला त्याला भूक, क्षुधा म्हणजे भूक आणि तृषा म्हणजे तहान, याचा आडदरू म्हणजे भीती, अडथळा कधी येत नाही. नाहीतर माणसाची सगळी तळमळ कशासाठी आहे? इथभर पोटासाठी. त्यांना माहिती आहे, गाथ्याच्या बाहेरचं म्हणायचं नाही. नित्य उठवून या खावयाची चिंता, बा विती एवढेसे पोट आणि केवढा बोबाट तयाचा. कबीर महाराजांनी म्हटले, ये पेट बडा बाका सबसे लगा दिया धोका, यही पेट से राव शिपाई, यही पेट से मरते, इसी पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते. या पोटासाठी सगळे फिरतात. कहत कबीरा सुन भाई साधू सब दुनिया से न्यारा, भला बिचारा पशु पंखी वही पेट ने घेरा. छोटासा पक्षी असतो बिचारा, पण त्याला सुद्धा पोटासाठी रानोरान फिरावं लागतं. असं पोट आहे.
तेव्हा अशा भूक लागते पोटामध्ये, त्यासाठी सगळा व्यापार असतो. पण एखाद्याच्या उदरामध्ये पोटामध्ये जर अमृताचा झरा लागला तर त्याला भुकेची तहानेची बाधा होत नाही, अडथळा येत नाही. बर, तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. तसं हृदय जर प्रसन्न झालं तर काय होतं, दुःख कैचे आणि के आहे, दुःख कशाचं आलं आणि कुठं राहील दुःख. हृदयामध्ये राहायला जागा तर पाहिजे ना. हृदय जर प्रेमाने सुखाने भरलेलं असेल तर त्यामध्ये दुःखाला जागाच नाही. आणि के राहे, माऊली म्हणतात मग दुःख राहील कुठं, त्याला जागाच नाही राहायला. तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. आणि मग प्रसन्न नेहमी मनुष्य राहायला लागला की त्याची बुद्धी परमात्मा स्वरूपामध्ये राहते. भागवतामध्ये सुदामदेवाचं चरित्र आपण नेहमी ऐकतो. गरीब होते, दारिद्र्य होतं, जेवणाची रोज तारांबळ व्हायची. मुलं बाळं, त्यांची पत्नी, तिचं नाव सुशीला. ती म्हटली, अहो मी असं ऐकतो किंवा तुम्ही नेहमी सांगता की द्वारकेचा राजा तुमचा मित्र होता, तुम्ही गुरुकुलामध्ये सोबत शिकायला होते, मग तुम्हाला असं कधी वाटत नाही का की आपल्या मित्राला भेटायला जावं. ते म्हटले, वाटतंय खरं आहे, पण माझं दारिद्र्य पाहून त्याला माझी दया येईल म्हणून संकोच वाटतो. तो श्रीमंत आहे, मी गरीब आहे. मग आता मैत्री होती गुरुकुलात असताना, आता कशी मैत्री होईल. समानशीले व्यसनेषु सख्यम. द्रुपद राजाची कथा आपल्याला माहिती आहे. द्रुपद राजा होता, द्रोणाचार्यंते सोबत गुरुकुलात राहिला आणि गुरुकुलाचा शेवटचा दिवस एकमेकाच्या गळ्यात पडून रडू लागले दोघंही. तर द्रुपद म्हणला, द्रोणाचार्य तू काळजी करू नको, मी तुझा मित्र आहे, मी राजा होणार आहे आता घरी गेल्यावर. तुला कधी काही कमी पडलं की माझ्याकडे ये, मी तुला सर्वस्वी मदत करायला तयार आहे. आणि कालांतराने खरोखरच द्रोणाचार्यांना गरज पडली. तो अश्वत्थाम्याला ते दूध प्यायचं होतं वगैरे. मग गेले तर त्या द्रुपद राजाने भर सभेत अपमान केला. अरे मला मित्र म्हणतो, तुला खायची व्यवस्था नाही, राजाला मित्र म्हणायला निघाला, ओळखत नाही म्हणे तुला. असा अपमान केला द्रुपदाने. पुढची कथा मला सांगायची नाही. तर सुदामदेवाने हाच विचार केला की मी गरीब आहे, श्री त्या भगवंताशी मैत्री कसा सांगू. पण पत्नीने आग्रह केला, हो तुम्ही जा, भेटून तर या, भेटून तर या, दर्शन तर होईल. सुदामदेव म्हटले ठीक आहे, जाऊ द्या, त्या निमित्ताने आपल्याला भगवंताचं दर्शन होईल. म्हणून मग पत्नीने मूठभर पोहे दिले असं म्हणतात. नामदेवरायांनी लिहिले ना, सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्रे पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला. एवढंच आता त्याच्या भेटीसाठी निघताना मुष्टीभर पोहे घेतले आणि तेही फाटक्या तुटक्या फडक्यामध्ये बांधले. सुदामदेव निघाले, सकाळी सकाळी घरून निघाले, चालू लागले. दुपारची वेळ होती, थकले, एका गडद झाडाच्या सावलीला जाऊन बसले. अंग टाकलं जरा. वारकऱ्याला असं गडद सावलीचं झाड दिसलं किती आनंद होतो हे वारीत चालल्यावर कळतं. पण लोक काय करतात, पुढे चालणारे लोक त्या झाडाखालीच जाऊ द्या. आणि मग गडद सावलीचं झाड पाहिलं, सुदामदेवाने अंग टाकलं, आपल्या हाताची उशी केली. शुकाचार्यांनी भागवतात लिहिलं, देवानं आपल्या हाताचीच उशी दिली, लोक कशाला उशीचं वजं वागवत असतील. देवाने सगळी व्यवस्था केली की उशीच आहे हात म्हणजे, असं डोक्याखाली घेऊन सुदामदेव झोपले. आणि झाडाची मुळी त्या मुळीच्या जवळ झोपली. अशी भगवंताला चिंता पडली. म्हणले आता आपल्या भक्ताला जांभळ्या यायला लागल्या, झोप लागली त्याला, आता ह्याला लवकर आणलं पाहिजे द्वारकेला, कष्ट नको चालायचे. गरुडाला सांगितलं जा, त्याला न कळता उचलून आण म्हणले. झोप मोडली नाही पाहिजे, निद्रेचे सुख न मोडे आणि मार्ग तरी बहुसाल सांडे, ऐसे सोह कासन सांगडे सोपे होय. ज्ञानेश्वर महाराजांनी तेव्हा कल्पना केली की झोप तर मोडली नाही पाहिजे, प्रवास तर झाला पाहिजे, अशी वाहनं पाहिजेत. असं वाहन तेव्हा कोणतं होतं, बैलगाडीत झोप लागते का, अशी नाही लागत झोप. माऊली म्हणतात झोप तर नाही मोडली पाहिजे आणि प्रवास झाला पाहिजे. असं वाहन त्या काळातलं पालखी, म्हणजे लोक खांद्यावर घेऊन पालखी जायचे ना, त्या पालखीत झोप लागायची. आताचे सगळेच वाहनं तशी आहेत. तर गरुडाने काय केलं, झोपलेल्या सुदामदेवाला अलगद उचललं आणि द्वारकेपासून 1 किलोमीटर अलीकडे सोडलं. झोपेतून उठले सुदामदेव, पाहायला लागले तर मोठ्या मोठ्या इमारती दिसू लागल्या. म्हणले अरे आपल्या गावाजवळ एवढं मोठं शहर कुठं नाही,
विचारलं लोकांना, का हो हे कोणतं गाव? अहो म्हणले माहीत नाही, या परिसरामध्ये राहून तुम्हाला राजधानी माहीत नाही? द्वारका ही आपली राजधानी आहे. सुदामदेवाला कळेना नेमकं कसं काय एवढ्या लवकर आलो. मग त्यांच्या लक्षात आलं, नक्की आहे आपल्या पत्नीनं सांगितलं देवाला भेटायला जा, पण देवाचीच इच्छा आहे आपण भेटायला यावं, देवानीच आपल्याला आणलंय गुप्त रूपाने. ठीक आहे. आणि मग चौकशी करत करत गेले. एकाला विचारलं, भगवान श्रीकृष्णाचा महाल कोणता आहे? ते म्हटले, इथं 16,108 महाल आहेत, तुम्हाला कोणता पाहिजे ते सांगा. ते म्हणले, मला कृष्णाला भेटायचं आहे. आता कुठं कृष्ण भेटेल सांगा. म्हणले, आता रुक्मिणी मातेच्या महालात असेल. रुक्मिणी मातेच्या महालाला 7 वेशी होत्या. म्हटले, असं करा, 5व्या वेशीवर ब्राह्मणांना दान दिलं जातं. त्या लोकांना वाटलं हा भिकारी ब्राह्मण आहे, जानवं दिसतंय गळ्यात, फाटकं धोतर, पंचा उगं फाटकं उपरणं टाकलेलं आणि जानवं. म्हणले, तुम्हाला दान पाहिजे ना, जा त्या 5व्या दारावर दान दिलं जातं ब्राह्मणांना. तिथपर्यंत ब्राह्मणाला कोणी अडवत नाही. शिपाई होते तलवारी घेऊन, पण म्हणले ब्राह्मणाला कोणी अडवत नाही. 5व्या दरवाजापर्यंत गेले. ब्राह्मणांची तिथं रांग लागली होती मागण्यासाठी. कोणी सोनं मागायचं, कोणी गाई मागायचं, कोणी संपत्ती पैसा मागायचं. सुदामदेवाला विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणले, काहीच नाही पाहिजे, मला देव पाहिजे म्हणे, कृष्ण, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. यांना आश्चर्य वाटलं, न मागणारा ब्राह्मण. म्हणले, रांगेत कशाला उभे राहिले? म्हणले, देव पाहिजे म्हणून. देवाला माझा निरोप सांगा. ते शिपाई हसू लागले. अरे काय तू देवाला निरोप सांगा म्हणतो, राजाचा मित्र असा असू शकतो काय? ते म्हटले, माझी विनंती आहे बाबा, तेवढं करा. देवाला विनंती पाठवा की तुमचा सुदामा नावाचा मित्र आलाय. शिपाई धावत गेला, मुजरा केला भगवान श्रीकृष्णाला. का रे बाबा, का मुजरा करतो? काही नाही महाराज, एक ब्राह्मण आला आणि त्याची अडचण आहे. अरे म्हटले, मी तुम्हाला सांगितलं ना, ब्राह्मणाची अडचण माझ्यापर्यंत येऊ द्यायची नाही. काय असेल, काय मागेल ते त्याला देऊन टाका, माझ्याकडे कशाला आले? ते म्हटले, तसं नाही महाराज, अडचण वेगळीच आहे जरा. म्हटले, काय अडचण आहे? काय नाही, तो ब्राह्मण म्हणतो तुम्हाला भेटायचं आहे. अरे बाकी काही दिलं नाही का त्याला? म्हटले, महाराज तो काहीच घेत नाही, तो म्हणतो मला कृष्णाला भेटायचं आहे. देवाला वाटलं काहीच न घेणार आहे. मग देवानं कान टवकारले. जो संसारातलं काही घेत नाही ना, मग त्याला देव आपले पण देतो, देव पण देतो. काहीच न घेणारा. म्हणले, काय म्हणतो नाव वगैरे? तो म्हणतो, मी कृष्णाचा बालमित्र आहे, माझं नाव सुदामा आहे. असं नाव ऐकल्याबरोबर देव पळतच सुटले महाराज. पायात काही घातलं नाही आणि पळतच निघाले. आतुर होऊन ते रुक्मिणी माता पाहू लागली. एवढे धावत निघाले, आजपर्यंत कधी आपण पाहिलं नाही एवढे यांना आतुर झालेलं. भगवान श्रीकृष्ण आले आणि सुदामदेवाकडे पाहिलं. देखी सुदामा की दीन दशा, कडकडून मिठी मारली सुदामदेवाला. सुदामा, अरे कधी आला, काय तुझी अवस्था? आणि मग सुदामदेवाचं सगळं पाहिलं. पायात काही काटा मोडलेला होता. सुदामदेवाला जरा लंगडत चालावं लागायचं. देवानं उचललं आणि खांद्यावर घेतलं सुदामदेवाला. सगळे शिपाई दाशी सगळे पाहू लागले, काय हे प्रेम आहे देवाचं, याला भगवंताची भक्त वत्सलता म्हणतात. आणलं उचलून, बसवलं गादीवर. सुदामदेवाचे पाय धुण्यासाठी रुक्मिणीला सांगितलं, जा पाणी घेऊन ये. तिनं परात आणली, पायाखाली ठेवली आणि पाण्याचा कलश असा देवाच्या हातात दिला. देवाने ते पाणी, तांब्यातलं पाणी घेतलंच नाही, आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामदेवाचे पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा, करुणा करके करुणा निधी रोवे, पानी परात को हाथ छुओ नहीं, नैनन के जल से पग धोए. भगवंताने आपल्या डोळ्यातल्या अश्रूंनी सुदामदेवाचे पाय धुतले. आणि मग सुदामदेवाला श्रीकृष्ण आपल्या बालपणीच्या आठवणी सांगू लागले, गुरुकुलातल्या. दोघंही एकमेकाला सांगू लागले, सुदामदेवा तुझं कसं चाललंय आता, विवाह वगैरे झाला? हो म्हणले, विवाह झाला, पत्नीनंच तुझ्याकडे पाठवलं. मग देव म्हटले, वहिनीने पाठवलंय म्हणतोस, मग वहिनीने नक्की मला खायला काहीतरी पाठवलं असेल, तशी रिकाम्या हाताने वहिनी पाठवणार नाही. असं ऐकल्यावर खळकण डोळ्यात पाणी आलं. म्हणले, आता आपलं दारिद्र्य उघडं होणार. याचं हे सगळं वैभव आणि आपण ते कापडात फाटक्या कपड्यात बांधलेले पोहे द्यायचे का याला? सुदामदेवाला संकोच वाटला, कसं करावं. पण देव हुशार. देव म्हटले, सुदामा मी आपला गुरुकुलातला एक फोटो काढून ठेवलेला आहे, तो बघ, तो दिसतोय का तिथं? तू
मी आपण दोघं जण अभ्यास करत बसलेलो तो फोटो सुदामदेवानं असं ते काखेत लपवून ठेवलं होतं ना पोह्याचं पुरचुंडी. सुदामदेव म्हटलं ते तो फोटो का, असं म्हटल्यावर हात वर झाला आणि काखेतलं ते पोह्याचं गाठोडं खाली पडल्याबरोबर देवाने घेतलं आणि ते फाटकं गाठोडं सोडायला लागले. ते फाटकं कापड पाहिलं आणि देवाला वाटलं काय माझ्या मित्राची गरिबी, केवढं हे दारिद्र्य, त्याला पोहे बांधायला कापडसुद्धा नाही. भगवंताने ते फोडलं आणि त्यातलं थोडे पोहे घेतले आणि तोंडात टाकले आणि टाकल्याबरोबर आपले द्वारका जशी आहे तेवढं ऐश्वर माझ्या मित्राला मिळो असा मनोमन आशीर्वाद दिला. मोठं भर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला, सोन्याचा गाव दिला. पण रुक्मिणी माता पाहत होती, तिला वाटलं ह्यांनी जर सगळेच पोहे खाल्ले तर आपल्या सहित सगळं देऊन टाकेल या सुदामदेवाला. तिनं घेतलं हातातून हिसकावून, आम्ही अर्धांगिनी आहोत, आम्हाला सुद्धा हा प्रसाद खायचा अधिकार आहे म्हणले. म्हणून ते बालयोगी महाराज सांगायचे इथले, ते म्हटले त्या रुक्मिणीचे उपकार आहेत, तिनं देवाच्या हातातले पोहे हिसकावून घेतले म्हणून आता आपल्याला सुदामदेवाचा प्रसाद म्हणून पोहे खाता येतात. सगळे देवानंच खाल्ले असते तर आपल्याला प्रसाद म्हणून शिल्लक राहिले नसते म्हणले. आणि मग सगळं झाल्यानंतर देवाने त्याला स्नान घातलं, पूजा केली, भरजरी वस्त्र नेसायला दिले आणि मग म्हटले सुदामदेवा संसार कसा आहे तुझा, प्रपंचामध्ये सुख वाटतं का. असं म्हटल्यानंतर सुदामदेवाने जे वाक्य बोललं ते वाक्य आजच्या ओवीसाठी महत्त्वाचं आहे. सुदामदेव म्हटले कन्हैया खरं सांगू, इस समय तेरे सुदामा जैसा सुखी दुनिया में कोई नहीं है. या प्रसंगी तुझ्या सुदामदेवासारखा मित्रासारखा सुखी जगात कोणीच नाही म्हणले. अरे दारिद्र्य, तुला खायची व्यवस्था नाही म्हणतो. तो म्हणला दारिद्र्य आहे देवा, पण तुझं नाम मुखात असल्यामुळं दारिद्र्याचे दुःख नाही, कशाचंच दुःख होत नाही, सगळे सुख दुःख समान वाटतात. तुझ्या सुदामदेवासारखा आनंदी जगात कोणी नाही. याला चित्ताची प्रसन्नता म्हणतात. आणि अशी प्रसन्नता जिथं असेल प्रसन्नता तिथं दुःख तिळमात्र शिरू शकत नाही. असो तैसे हृदय प्रसन्न होये तरी दुःख कैचे के आहे, तेथा आपैसी बुद्धी राहे परमात्मरूपी. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तो. जिथं वारा नाही अशा ठिकाणी एखादा जर दिवा लावला तर त्या दिव्याची ज्योत शांतपणे अशी चालू राहते, ती हलत नाही. निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, ती ज्योत हलत नाही. तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूप योगयुक्तो. तैसा स्थिर बुद्धी आहे, त्या दिव्याची ज्योत जशी हलत नाही तसा हा महात्म्याची बुद्धी स्थिर आहे, ज्ञान स्वरूप आहे. महात्म्याच्या बुद्धीला दिव्याची उपमा दिली. सद्गुरू जोग महाराजांची संस्था आहे ना आळंदीत, ती जुनी संस्था. त्या जुन्या संस्थेमध्ये मोठा जोग महाराजांचा फोटो आहे आणि त्या फोटोच्या खाली एक देवळी आहे. त्या देवळीला काचाचा दरवाजा आहे आणि त्याच्या आत त्या देवळीत दिवा लावलेला आहे. तो दिवा असा असतो निर्वातीचा, कधी हलत नाही, कारण तिथं वारा लागत नाही ना. निर्वातीचा, वात म्हणजे वारा, एकदम शांत तेवत असतो तो दिवा. महात्म्यांनी रामकृष्ण परमहंसांनी मन एकाग्र करण्यासाठी काय करावं तर त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे. शांत दिव्याची ज्योत पाहावी, न हलणारी, आणि त्या ज्योतीकडे पाहत राहावं. मग माणसाचं मन एकाग्र होतं आणि एकाग्र झालेलं मन कितीही अभ्यास करू शकतं, पण एकाग्र झालं पाहिजे. आणि त्यासाठीचा हा उपाय, त्या दिव्याकडे पाहत राहावं, शांत दिव्याकडे. तो दिवा जसा हलत नाही त्याप्रमाणे महात्म्याची बुद्धी स्वस्वरूपामध्ये एकरूप झाल्यामुळे ती बुद्धी अस्थिर होत नाही. तशी तर बुद्धी अनेक बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तो होतो बाधक. पण परमात्म्याची गोडी ज्याला लागलेली आहे त्याची बुद्धी विचलित होत नाही. आता श्लोक आहे. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न चाभावयत शांती अरशांतस्य कुतः सुखम. अयुक्तस्य एक, त्या बुद्धी रयुक्तस्य की नाही, त्या रवर एक आकडा टाकायचा, रयुक्तस्य. अयुक्तस्य नंतर बुद्धीवर 2, नास्ती 3, त्याच ओळीत पुढं चायुक्तस्य 4, न 5, खालच्या ओळीत न 6,
खालची सरळच आहे, खालची वर. आता आकड्याप्रमाणे अर्थ, अयुक्तस्य बुद्धी नास्ती, म्हणजे जो परमात्मा स्वरूपामध्ये स्थिर नाही, वरच्या ओळीप्रमाणे अर्थ लावायचा, तर जो समाधानी नाही, प्रसन्न नाही, त्याची बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपात एकरूप होत नाही. अयुक्तस्य बुद्धी न असती. पुढं च अयुक्तस्य भावना न, त्या आयुक्ताला मी ब्रह्मरूप आहे अशी भावना त्याच्या मनात निर्माण होत नाही. मी आनंदरूप आहे अशी भावना निर्माण होत नाही. जो समाधानी नाही त्याच्या अयुक्तस्य भावना न. नंतर च खालची ओळ सरळा, न च अभावयतः शांती, मी ब्रह्मरूप आहे अशी ज्याच्या मनात भावना नाही त्याच्या ठिकाणी शांती निर्माण होऊ शकत नाही. आणि अशांतस्य कुतः सुखम, जो अशांत आहे त्याला सुख कुठून मिळणार आहे महाराज? सुख पाहिजे असेल तर शांती पाहिजेच. शांती परते नाही सुख, एर अवघेची दुःख तुकोबाराय म्हणतात. म्हणून शांती धरा उतरा आलं पहिलं तिरा. जो शांत असतो त्यालाच सुख मिळू शकतं. आपल्या विचारसागराच्या 4थ्या तरंगामध्ये आत्मानंदाची सिद्धी म्हणून छोटासा मुद्दा दिलाय त्याने. आत्मानंद कधी होतो? आत्म्याचा आनंद. अहो, जगामधले आपण विषय बघतो ते विषयातला आनंद नसतो, तो आपलाच आनंद आपण विषयात होतो. आपण जेवण करतोय, श्रीखंड खातोय, आवडीचा पदार्थ आहे, खायला लागलो की आनंद वाटतो की नाही? आनंद वाटतो. आणि तेवढ्यात आपल्याला फोन आला की तुमच्या जवळच्या व्यक्तीचा अपघात झाला, फार मोठं त्यांना मार लागला आणि ते दवाखान्यात, असा फोन आला. मग आता जेवण तर श्रीखंडाचं चालू आहे, आधीच खात होता तोच पदार्थ चालू आहे खाणं, पण आता त्या पदार्थातली गोडी चाखता येत नाही. कारण आता मन काय झालंय? अस्थिर झालं. अस्थिर. त्या अस्थिर मनाने श्रीखंड गोड जरी असलं तरी त्याची गोडीचा आनंद घेता येत नाही. मग आनंद कधी घेता येतो? मन शांत असेल तरच. मन शांत असलं की मग मनाच्या तळमळेन चंदनेही अंग पोळे. तुकाराम महाराज म्हणतात, मन जर व्याकुळ झालेला असेल ना, चंदनाचा लेप लावला तरी अंग पोळतं. आणि चित्त समाधान तरी विष वाटे सोने. तुकोबारायच म्हणतात, चित्त जर समाधान असेल तर विष जरी दिलं तरी सोनं वाटतं, आणि जर विचलित असेल तर अमृत दिलं तरी मग विषासारखं वाटतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय? चित्त समाधान असणं, चित्त स्थिर असणं. अशांतस्य कुतः सुखम, ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. युक्ती म्हणजे काय? युक्ती म्हणजे जगामध्ये जगण्याची एक कला, आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतात ना. जगण्याची कला काय? लोक क्रिकेट खेळतात की नाही? क्रिकेटमध्ये काय असतं? एक कोणीतरी बॉल टाकतो, एक बॅट्समन असतो, तो त्या बॉलला मारतो. बॅट्समनचं काम काय असतं? काही जरी झालं तरी बॉल स्टंपला लागू द्यायचा नाही. एखादा बॉल खाली गेला तरी चालेल, पण स्टंपला बॉल लागला की मग आऊट. मग तसंच आहे म्हणले, कधी सुखाचा चेंडू येतो, कधी दुःखाचा चेंडू येतो. आपण एकच काम करायचं, त्या चेंडूला मनापर्यंत जाऊ द्यायचं नाही. बाहेरच्या बाहेर इकडं चौका, सिक्स काही करा, एखादा नुसता प्लेट करा, पण इकडं स्टंपकडे जाऊ द्यायचं नाही. स्टंपकडे गेला की आऊट. तसं सुख दुःख मनाला लागलं की मग माणूस फेल झाला म्हणायचं, सत शिकलं आहे की नाही? म्हणजे मी खोटं सांगतो का? बस, सुख दुःख मनाला लागू द्यायचे नाही. मनाला लागलं की आऊट. बस, ही युक्ती आहे जगण्याची. मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवा. बाहेरच्या बाहेर मान अपमान गेले माना मान सुख दुःखाचे खंडन. असं ज्याला जगता येत नाही, माऊली म्हणतात, ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी, तो आकळीला जाण गुणी विषयाधिकी. हा समाधान राहण्याची युक्ती ज्याला जमली नाही, तो अनेक प्रकारच्या दुःखाने वेढला जातो, आकर्षित केला जातो, असं माऊली म्हणतात. आता आपली वेळ संपलेली आहे, राहिलेलं चिंतन उद्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ